आज नाशिक शहराच्या पंचवटी भागात आक्षेपार्ह लिखाण करून पत्रक वाटून दलित बांधवांमध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांकडून करण्यात आला होता। त्याच अनुषंगाने दलित बांधवांनी एकत्र येत एकच उद्रेक करत या घटनेचा जाहीर निषेध नोंदविला आहे। त्याच अनुषंगाने आता विविध माध्यमातून या घटनेचा निषेध होत आहे। याबाबत संभाजी ब्रिगेड नाशिक महानगर प्रमुख प्रफुल्ल वाघ यांनी देखील आपली प्रतिक्रिया देत म्हटले आहे की यापूर्वी देखील काळाराम मंदिराचा आधार घेऊन सहयोगिनी राजे छत्रपती यांच्या बाबतीत देखील ही प्रवृत्ती समोर आली होती। वेदोक्त पुराणात्मक प्रकरण संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे। जातीवादी, वर्ण वर्चस्ववादी, कट्टरवादी, मनुवादी प्रवृत्तीचा निषेध असून पोलीस प्रशासन आणि सरकारने कोणाच्याही दबावात न घेता फक्त हाताचा शोध न घेता मेंदूचा देखील शोध घेणे गरजेचे आहे। या प्रवृत्तीला कायमस्वरूपी जाब बसणे आवश्यक आहे। सर्व पुरोगामी आणि आंबेडकरवादी चळवळीची एकजूट या प्रवृत्तीच्या विरोधात एकत्रित आहे। दरम्यान प्रसंगी लोकशास्त्र न्यूजशी बोलताना संभाजी ब्रिगेडचे प्रफुल्ल वाघ यांनी अधिक माहिती दिली। सस्नेह जय जिजाऊ जय भीम। आज नाशिकमध्ये वर्णवर्चस्ववादी, कट्टरवादी, मनुवादी प्रवृत्तीच्या एका युवकानं, प्रथमेश चव्हाण नामक युवकानं हिंदू युवा वाहिनीचं लेटरहेड वापरून, म्हणजे तो हिंदू युवा वाहिनीचा कार्यकर्ता आहे असं आम्ही समजतो, त्याही पलीकडे जाऊन काळाराम मंदिराचा आधार घेऊन द्वेषपूर्ण लिखाण करून त्या लेटरहेडच्या माध्यमातून बदनामी करण्याचं काम इतक्या मोठ्या समूहाचं मांग, महार, चांभार आणि ठोर या समाजाचा उल्लेख करून घृणास्पद लिखाण त्या ठिकाणी केलेलं आहे। आंबेडकरी मुवमेंटला डिवचण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे त्या लेटरहेडच्या माध्यमातून। या प्रवृत्तीला जाब बसणं हे अत्यंत गरजेचं आहे। पोलीस प्रशासनावर सरकारच्या कुठलाही दबाव न वापरता अशा प्रवृत्तीला पाठीशी न घालता या जातीवादी प्रवृत्तीला जाब बसणं हे सरकारचं आद्य कर्तव्य आहे। संभाजी ब्रिगेडच्या वतीनं वारंवार अशा प्रवृत्तीचा निषेध व्यक्त केला आहे। आम्ही आंबेडकरी मुवमेंटच्या सर्व आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे। त्यापुढे जाऊन याआधीसुद्धा कोल्हापूर संस्थानचे छत्रपती युवराज संभाजीराजे यांच्या पत्नी सहयोगिनी राजेंबद्दल देखील वेदोक्त प्रकरण आणि पुराणोक्त प्रकरण याच काळाराम मंदिराचा आधार घेऊन झालं होतं, त्याचा देखील आम्ही निषेध करतो। आज घडलेल्या घटनेचा देखील आम्ही निषेध व्यक्त करतो। नुसता हाताचा शोध न घेता पोलीस प्रशासनानं मेंदूचा शोध घेणं देखील गरजेचं आहे। एका विशिष्ट विचारसरणीला पोचण्याचं काम काही जातीवादी प्रवृत्ती करतायत। आमचा आरोप देखील तोच आहे का नुसता हाताचा शोध न घेऊन थांबता मेंदूचा देखील शोध घेतला पाहिजे, अशा प्रवृत्तीला जाब बसला पाहिजे, ही भूमिका आपल्या माध्यमांमधून मांडतो। जय भीम, जय शिवराय। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक।